मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. सभासद बंधूंनो, परिच्छेद. सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज 23व्या शतकातील कामकाजाचा अहवाल सादर करताना आम्हास आनंद होत आहे. परिच्छेद. चेंबरच्या स्थापनेस 23 वर्षे पूर्ण झाली आहेत. चेंबरचे कार्य व व्याप्ती दिवसेंदिवस प्रगतीपथावर असल्याचे चेंबरने केलेल्या पुढील कार्यावरून दिसून येईल. केंद्रीय अर्थसंकल्प 1983 मधील तरतुदीबाबत पुण्याचे नामवंत आयकर सल्लागार यांचे मार्गदर्शनपर जाहीर भाषण दिनांक 18 मार्च 1983 रोजी आयोजित करण्यात आले. परिच्छेद. कोकण व पंढरपूर या भागात मोठ्या पुरामुळे जनतेचे फार नुकसान झाल्यामुळे त्यांना सहाय्य करण्यासाठी निधी जमवणे मानवतेच्या दृष्टीने आवश्यक होते. त्यामुळे सर्व व्यापारी व उद्योजक संस्थांनी पूरग्रस्त निधीस सढळ हाताने देणग्या देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे मे कलेक्टर यांच्याकडे परस्पर देणग्या सुपूर्त करण्यात आल्या. परिच्छेद. केंद्रीय अर्थसंकल्प 1984 या विषयावर दिनांक 18 मार्च 1984 रोजी श्री शहा यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या अर्थसंकल्पातील व्यापाऱ्यांना जाचक अशा तरतुदी त्यांनी नजरेस आणून दिल्या. चेंबरने सरकारकडे निवेदन पाठवून त्याविरुद्ध आवाज उठवावा असे त्यांनी आवाहन केले. त्याप्रमाणे केंद्रीय वित्तमंत्र्याकडे निवेदन पाठविले होत आहे. परिच्छेद. MIDC येथील प्लॉट्सचे अलॉटमेंट चार्जेस भरमसाठ वाढविण्यात आले आहेत. नव्या उद्योजकांना ते जाचक होणार आहेत. याबाबतीत पालकमंत्री यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. परिच्छेद. सोलापूर येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय या अभ्यासक्रमांची सोय करावी अशी संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. परिच्छेद. चेंबरच्या कामाच्या व्यापाची विभागणी करण्याच्या दृष्टीने निरनिराळ्या उपसमित्या व त्यांच्या चेअरमन नियुक्त करण्यात आले. अहवाल साली कार्यकारी मंडळाच्या 10 सभा झाल्या व 125 विषयांचा विचार होऊन यावर निर्णय घेण्यात आले. परिच्छेद. मालक व कामगार यांचे शांततापूर्ण, सस्नेहाचे व सलोख्याचे संबंध टिकून राहणे हे उद्योगधंद्याच्या क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे उद्योगधंद्यातील प्रगतीची गतिशीलता कायम ठेवता येते. उत्पादन सातत्याने चालू ठेवता येते. याउलट हे संबंध बिघडून संघर्ष व औद्योगिक कलह निर्माण झाल्यास उद्योगधंदा अशांततामय वातावरण निर्माण होते.